बीजेपी आणि आपल्यासोबत लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज बिल नामंजूर झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आता गदारोळ चालू आहे लोकसभेबाहेर, ज्या पद्धतीने 2 दिवस सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने होते, आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रक्रियेबद्दलची आणि त्याच्या निर्णयाबद्दलची. मी तर म्हणेन हे सत्ताधारी विरोधधारी असं कधी सत्ताधाऱ्याचा उद्देश तर चांगलाच आहे, होता, आहे. आणि प्रश्न असा येतो, मला कळत नाही ह्याचा विरोध करण्याचं काही कारणच नव्हतं खरं पाहिलं तर. कारण तुम्ही 2023 मध्ये जर सर्वसंमतीने पास केलं होतं हे विधेयक, झालं होतं पास. मग झाल्यानंतर आता आपण जसं म्हणतो कुणाला तुम्ही म्हटलं हे आम्ही तुम्हाला देतोय, मग ते देण्याची वेळ आल्यावर त्याचा विरोध करण्याचं कारण काय मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही महिलांना देऊ इच्छित नाही, खरं सांगायचं म्हणजे देऊ इच्छित नाही. आज अमित शहानी खूप चांगलं उत्तर दिलंय त्यांच्या सगळ्या प्रश्नांना. प्रश्न एवढाच येतो, समजत नाहीये की रिझर्वेशन आणि त्याच्यात दुसरा जो उद्देश होता ज्याला त्याने विरोध त्यांचा चालला होता की हे करतात काय त्याला आपण म्हणतो लोकसभेमध्ये सीट वाढवण्यासाठी करता, मी एक शब्द विचारते आजकाल पटकन. तर डिलिमिटेशन म्हणजे आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना. हा, त्याला तुम्ही मराठीत मला एकदम येत नाही ना ते. तर ही मतदारसंघ वाढवण्याच्या दृष्टीने जी पुनर्रचना करायची असते, हा तर संविधानचा एक भाग आहे. तुम्ही वर्षानुवर्ष काँग्रेस सत्तामध्ये असताना केली नाही ती, पण आता तो सुरू झाली होती प्रक्रिया आणि त्या अनुसार हे सगळं, तर त्याला विरोध करायचं काय कारण. आणि 2026 काय असतं आणि काय असतं. माझं म्हणणं द्यायचं म्हटल्यानंतर द्यायचं आणि सीट वाढवणं. मग ती 2011च्या जर कारण ह्याच्या आधी कधी केलीच नाही तुम्ही लोकसभेमध्ये पुनर्रचना वाढवण्याचा प्रयत्न नाही झाला गेल्या काही अनेक वर्षामध्ये. आणि आता जो 2011च्या जनगणना जे काही झालेलं होतं त्याला आधार मानून समजा 2021च्या त्यांनी जी काही त्यांनी केली असेल ही पुनर्रचना ध्यानात घेतली असती आणि ते कारण सीट वाढतील ह्या अनुषंगानेच आज आपण लोकसभेची सुद्धा मोठी इमारत बांधली, नवीन इमारत. मी स्पीकर असताना सुद्धा या गोष्टीवर चर्चा व्हायची की लोकसभेची आजची जी आहे ते सीटिंग कमी पडतं, उद्या सीट वाढल्यानंतर आपल्याला लागेल. पण सुमित्राताई थोडंसं थांबव, मी तुम्हाला इंटरप्ट करते. एकंदरीतच विरोधकांचा असा सातत्याने आरोप आहे की आपल्या मनानुसार, आपल्या लवचिकतेनुसार संपूर्णपणे निवडणुकीचा नकाशाच कुठेतरी भारताचा बदलण्याचा डाव होता सत्ताधाऱ्यांचा आणि म्हणून त्यांनी हे घटनादुरुस्ती विधेयक. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू का, एक तो की ह्याच्यात आरोप प्रत्यारोप हे महिलांच्या बाबतीत आणण्याचं कारण नाहीये खरं सांगायचं म्हणजे. हे तुम्ही महिला म्हणजे कोणी काही बीजेपीच्या महिलांना खेरापत वाटणार नव्हता. बीजेपीने ऑलरेडी आपल्या संघटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे केव्हा 1995-96 मध्ये. कारण त्यावेळेपासून ह्या डिमांड सुरू झाल्या होत्या. तर आम्ही स्वतः, मी त्यावेळेला संघटनेमध्ये पदावरती पण होते, सगळ्यांनी आम्ही, मी सुषमाजी, मृदुला सिन्हा, सगळ्यांनी आम्ही डिमांड केली की तुम्ही आधी संघटनेत द्या. प्रश्न हा नाहीच आहे. मी तर म्हणेन सगळ्या हिंदुस्थानच्या स्त्रिया, आम्ही सगळी स्त्री म्हणजे अर्धी शक्ती, स्त्री शक्ती ही अर्धी नाहीये खरं पाहिलं तर पूर्ण शक्ती आहे ती. पण तिला तुम्हाला काहीतरी हे देण्याचं होतं की तिला अधिकार द्यायचे. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे पार्टी पॉलिटिक्स हे नको, ज्या पार्टीची स्त्री जास्त कर्तृत्व नसेल आपच निवडून देईल. मला हे नाही कळत ह्याच्यात सत्ताधारी विरोध, कारण सर्वसंमतीने पास केलं होतं ना. मी दुसरं म्हणते 2023 मध्ये सर्वसंमतीने आरक्षण देणं हे कबूल झालं होतं. आणि दुसरा जो प्रश्न हा येतो की कुठची पुनर्रचना
कधीची मानायची प्रश्न नाही, पुनर्रचना होतच राहणार आहे. बर बर आता 2029ला जे पुनर्रचनेने तुम्ही द्याल ती 5-10 वर्षांनी परत दुसरी पुनर्रचना होणारच आहे. म्हणजे ही प्रक्रिया चालू राहणार आहे, हे काही इथे थांबणार नाहीये. त्यामुळे हा खरं म्हणजे अतिशय तोकडा विरोध होता असं मला वाटतं. प्रत्यारोप काय करू ते जनता ठरवेल की काय होईल. नक्कीच सुमित्राताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुमचं मत या विषयाबद्दल मांडलं त्याबद्दल. तर संसद परिसरात आपण हे दृश्य बघतोय, इथे अजूनही विरोधक आणि त्याचबरोबर सत्ताधारी आमने सामने आहेत. प्रचंड मोठा एक वेगळी ऊर्जा बघायला मिळते, कारण सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड भ्रमनिरास झालेला आहे, तर विरोधक मात्र आज अत्यंत अभिमानाने परिसरात फिरताना दिसत आहेत, कारण त्यांना अपेक्षित असलेलं बिल नामंजूर झालं, जे त्यांना अपेक्षित होतं. आणि त्यामुळे थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं की सत्ताधारी त्यामुळे विरोधकांचा निषेध करत होते, आंदोलन करत होते. This is an extremely sad day, a deeply disappointing day for the country's democracy. We had an opportunity to make history by providing the rightful share for the women of this country in the policy-making space in the country. The Congress party has once again betrayed the women of this country